आज दादा आपल्याला कुठे नेऊन बसवणार आहे याचा शामूला अंदाज नव्हता. पण गेले 2-4 दिवस आपण जिथे बसत होतो तिथे त्याने बसवू नये एवढीच त्याची अपेक्षा होती. तिथे दुपारी 4-5 काळी कुट्ट मुळे येत आणि थाळ्या वाजवत सगळ्यांकडे भीक मागत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या मागे पुढे ती असे काही चमत्कारी हातवारे करीत, नाचत की त्या भूतांना घाबरून किंवा शर्मिंदे होऊनच लोक त्यांना पैसे टाकीत. या युक्तीने त्यांचे भरपूर पैसे जमत आणि ती संध्याकाळी लवकर चालू लागत. शामू तिथे बसताच त्यांनी त्याचा छळ करायला सुरुवात केली. आपल्या जागेत नव्या पोराने येऊन भीक मागायला बसणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. त्यातून त्याचा गोंडस मुकडा आणि गोरा रंग पाहून तर त्यांनी त्याचे टिंगळच आरंभले. आपले खडूसारखे दात विचकून ती त्यांच्या भाषेत कचाकचा बोलू लागली, हसू लागली. त्यांच्या बोलण्यातले एकही अक्षर शामूला समजले नाही, पण ती आपली टिंगल करतायत एवढे कळणे कठीण नव्हते. नुसते बोलूनच भागले नाही, एक जण त्यांच्यावर थुकला आणि तरी सुद्धा जेव्हा शामू जागच्या जागी हलेना, तेव्हा दुसऱ्याने आपल्या चड्डीची बटणे उघडून सोडून सरळ त्याला भिजवून टाकले.